काय करते मम्मी? काय करू? कैरी आंबट आहे, नाही सांगायची. हां, कैरी चिरते रे. कशी कशी? आंबट नाही एवढी. आमच्याकडे उन्हाळ्याच्या कैऱ्या खूप खायची सवय आहे सगळ्यांना. उन्हाळ्याच्या कैऱ्या हे बघा मस्त. याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं. मम्मी आता हळद आणि मीठ टाकली याच्यामध्ये. काल तिखट लय वाटत होतं ना, पण हळदच बरी. पण भारी होती काल, एकदम मस्त लागत होती. वेगळ्या प्रकारची केली होती ना तू. तिखट मीठ मिरची त्याची. ऐकाने यावर लक्ष द्या. हे बघा मित्रांनो, मम्मी आता मिरची पण टाकली का तू त्याच्यात? मग तू म्हणे ना काल बरं टाक मिरची. हां, वेगळ्या प्रकारची आमच्याकडे कैरी बनती. मिरची हळद आणि मीठ टाकलेले चांगलं घुळून तडका देते, पण ते तुम्हाला मोरी बिरी आवडत नाही ना. हे बघा मित्रांनो कैरी कशी. कुठून आणली कैरी? बाजारातून? शेजारच्यांनी एक दिली. हे बघा कैरी मला तर आंबट आहे का ग? एवढी नाही. एवढी नाही. मी एकदा खाऊन पाहतो कैरी कशी आहे. आता पपया आहेच का आपल्या नशिबाला? बघू ना आज कशा लागतं. हो, मी नाही खाणार ते गरमीच्या एवढ्या पपया खायचं. मित्रांनो मी पण आता पपई ट्राय करणार. पपई म्हणते कैरी ट्राय करणार आहे. कैरी कशी लागती काय लागती. तर मी बोलायचं विसरून गेलो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये. मम्मीपासून व्लॉग चालू केला. आता आपण पहिली ह्या बाय किती गोरा दिसतोय ना मी. का बरं? ते लावतो ना त्याच्यामुळं. आणि आता मी ना गोरा दिसतोय पण केसाने सगळं केस मला चांगले ठेवायला लावेल. म्हणजे असेच माझे मित्र काय बोललेले ऑफिसचे असेच केस ठेवायचे. आणि बाहेरचे पण बोलायला असेच म्हणजे भारी दिसते अजून वाढव म्हणे. पण मग मला एवढे केस सांभाळतो नाही. हे बघा केस मम्मी कसे आहे माझे केस? थर्ड क्लास. हां कसे? चांगले आहे पण वाढवले किती आहे. पण भारी दिसते ना मम्मी. एक नंबर दिसते. तू बघू शकते. निम्मे निम्मे दिसते. नाही ग तसं नाही वाटत आहे तुला भारी दिसतंय पण तुझ्या मनाला वाटत आहे. दृष्टिकोन मनाला दृष्टिकोन नाही. सगळे म्हणता जवळ तक केस आहे तवर तक वाढवून द्यायचे. वाढून घे. आमच्या माझे मित्र म्हणता का नाही का अजून केस नाही का ते असे खाली इकडून हे होतं पाय मागून कोरियनचे नसता का ते तसे ठेवायचे केस. कोरियनला जा मस्त आहे ना. तिथं नाही लोक पडणार. मग तिकडं नाही पाडत. त्यांची मेंटॅलिटी वेगळी. त्यांची मेंटॅलिटी पहिले राहायचं तसं नाही. आता तर कोणी काय बोललं ना तसंच करायला बघतो पागल. त्यांची विचार करण्याची पद्धत लय वेगळी. तर खूप जण अशी स्टाईल करताय बघ. मी केली नाही भो ते नाही भो ते केस आहे ना जास्त जास्त हे केले का मित्रांनो जास्त वाढवले का मला ते सूटच नाही होत. सूट होता सूट व्हायला काही नाही पण मग माझ्याकडून ते सहन नाही होत. ते काय म्हणतात त्याला झेपत नाही केस. एकदम असं जोड 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 झाल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात तर नकोच असे केस. त्यामुळे मी लवकरच कापणार आहे. आत्ता नाही पण मग मी कापणार आहे लवकरच. ते नुसते मागं करा असं करा हे करा ते करा असं तसं चालू राहतं. त्याच्यामुळे केस खराब होईल. तेच ना. आणि हे बघा इथपर्यंत असे केस आलेले. हो बघ हे बघा कसे झाले. या बाय काय म्हणणं आहे माझ्या केसांवर? माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला जे करायचं जे करा. तुमचे केस आहे तुमची लाईफ आहे. आमचं काय बारीक करू का असेच राहून देऊ? बारीक करा नाही तर तिकडं टक्कर सांगशील. मी कशाला सांगू. जे आपलं ऐकत नाही त्याला सांगू उपयोग नाही. म्हणजे अशी बोलतील तशी बोलती. वा वा. चलो मित्रांनो अब हम खाते हे नाश्ता. अब हम करते हे नाश्ता. आता आपण आहे ना नाश्ता करू. काय करू? काय काढू घेऊन जाईन? मम्मी बनवलेला आहे. मग काय मम्मी? वांग बटाटे
एवढा लसूण कोण टाकतं का त्याच्यात? खाऊन बघतो ना कशी. लसणाशिवाय चव आहे का कोणत्या गोष्टीला? भारी मस्त एक तुला काय नंबर. करू? तेच करू का? हा किती वाजले? कर शेवभाजी. रुचिता लई दिवसाची म्हणती तुझी मम्मीची आजची. अगं काल आहे ना सगळ्यांनी चणे आणले होते, सगळ्यांनी. बरं झालं तुझं शिकून. पण नाही ग वेगवेगळ्या खोकला काय बिचाने सोडते. वेगवेगळ्या प्रकारचे चणे आणले होते का सगळ्यांनी. आता आपण आहे ना मित्रांनो कैरी ट्राय करू कशी आहे. जास्त नाही घेत. हे बघा थांबा दुसरी दाखवत. हे बघा काही कैरी आहे. आपण ही कैरी ट्राय करून बघू. उन्हाळ्यात आहे ना आमच्या इकडे आहे ना, आमच्या इकडं काय सगळीकडेच ना उन्हाळ्यात जास्त ठिकाणी मोस्ट ऑफ ठिकाणी आहे ना कैरी खातातच उन्हाळ्यात. आणि कैरीशिवाय ना आमच्या घरात तर कैरीशिवाय जेवणच नाही अजिबात. काही ना काही जेवणासोबत लागतंच खायला. तर मग मी आणि मम्मीने काल मला अशीच कैरी दिली. एकदम मस्त एकदम क्वालिटी कैरी होती. आज आपण बघू कैरी कशी लागते काय लागते. ओके सुकून सुकून नावाची जी गोष्ट राहते ती कैरीमध्ये राहते. तिन्ही बाटल्या मागावं लागेल बरं का. ही गाय खाईल तिकडे तसंच टाकून दे. एकदम भारी. हे ना दादा जेवण करून घ्यायचं पहिले. जेवणच करतो मी. तर काही दिवसांनी आता माझ्या मावशीची पोरगी पण येणार आहे. फक्त सिद्ध येणार आहे ना. तर मग ते ब्लॉग इंटरेस्टिंग राहील मित्रांनो. एकदम मस्त ब्लॉग राहील ते. पहिले ना माझ्या तोंडावर आहे ना लय फुटकुल्या राहायच्या. एकदम असं बघा आम्ही लहानपणी 10वीला 11वीला नुसत्या फुटकुळ्या राहायच्या. एकदम असा चेहरा एकदम विचित्र व्हायचा. पण जेव्हापासून मी ऑफिसला जायला लागलो ना तिथं दिवसभर फॅन राहतो, AC राहतो. तर मग आणि दिवसभर त्याच्यामध्ये जातो. 8:30 9 10ला जायचं, संध्याकाळी 6:30 7ला यायचं. तर मग आता फॅनची सवय झाली दिवसभर त्याच्यामुळं. तुला सांगू का एवढं पाणी पिलं ना तेवढ्या चेहऱ्यावर तेलकटपणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी ना मित्रांनो पाणी पण लय जास्त प्यायला लागलेलो. एकदा दवाखाना केला होता तर डॉक्टर काय म्हणे ही पोरगी पाणीच पियत नाही. जेवायचे पण पाणी नाही पित. पाणी पण आता मी इतकं प्यायला लागलेलो आहे ना मला सतत मिनिटाला मला पाणी लागतं. चेहरा आहे ना उजळलेला राहतो, फ्रेश राहतो. 5-5 मिनिटाला मला पाणी लागतं. 5-5 मिनिटाला माझ्याजवळ बॉटल राहते म्हणजे राहतेच. ऑफिसमध्ये का म्हणजे घरी जर असलं तरी पाणी लागतंच. आणि उन्हाळ्यात मित्रांनो खूप पाणी प्यायचं. इतकं पाणी पित राहायचं ना चांगलं होतं पाणी पिलेलं. ते बोलतात ना आपण स्किन केअर करू, हे करू ते करू, असं लावू तसं लावू चेहऱ्याला, त्याचा काहीच फायदा नाही होत. तेवढ्यापुरतं तेवढं राहतं. ते सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात भारी म्हणजे स्किन केअरसाठी पाणी राहतं. तुम्ही जास्त पाणी प्या. तुम्ही माझा चेहरा बघत असाल पाण्यामुळंच झाला नाही तर पहिला कसा होता एकदम असा. शिवाय तेलकट आपण एवढं सेवन करत आणि तेलकट जास्त नाही खायचं. जे नाही का असं बाहेरच्या वस्तू म्हणजे असं नाही का खायचंच नाही. पण मग रोज उठसुट्टो धंदा नाही काय. अरे उठसुट्टो धंदा नाही. असं तेलकट खाल्लं तर मग त्या पुटपोळ्या येतात. ते जास्त तेलकट शरीरात झालं का जेव्हा हे पोळ्या पाळ्या येणारच ते. आणि आमच्याकडं घरची भाजी आणि भाकर कधी मध्ये आम्ही आणतो. ते पण लई जास्त झालं ना तेव्हाच नाही. आता बा मम्मी मला आहे ना शेवची भाजी करून देते. हे आमच्या दुकानाचा डब्बा आहे. दुकान असल्यावर आम्हाला लय फायदा होतो. जास्त काही किराणा ते आणावं नाही लागत आम्हाला जास्त काही. किराणा दर हप्त्याला म्हणजे दर हप्त्याला आणतो ठीक आहे. मसाल्याची पुडी सुवाणं वगैरे ते नाही घेत आपण. नाही तर आहे आपल्याला वर्ष पण दुकानाचा फायदा आहे ना. दुकानाचा फायदा असल्याशिवाय पळवी का माझी दिवसभर. माझे किती दुकानाचा लय फायदा होतो. जे आहे ना आज संध्याकाळी ऑर्डर देऊन टाकतात चंगू मुंगूंना. हा
हे बघ चिनी प्रकारच्या बाटल्या आणून जिरा सोडा, मँगो आणि ते जर आणि संपलं ना Sprite. तर फ्रुटी पण आण संपल्यानंतर तिकडनं. कारण की कसं ते ऑर्डर दिल्याने बरं राहतं. पान दे मला, भात दे. थांब मी भात घेतो. मी एक वस्तू आहे ना ऑर्डर केली बरं का. काय घडी घडी ऑर्डर 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 माझ्याकडे आहे ना मग मला त्याला दिवसात घ्यायचं होतं. ते नाही का फोनला ऑर्डर हे काय ऑर्डर सारखं तेच चालू नाही एवढं. फोनला माग नाही का चिपकत ते म्हणलं हे चिटकवून 120 रुपयाचं आहे. मी तुला तुझ्याकडे पैसे देऊन ठेवा. ऑर्डर म्हणजे माझ्याकडे राहतं म्हणून मी ऑर्डर करतो. काही गरज नाही. नंतर ना परत मग पैसे नसला मग काय करायचं. हाय तर वस्तू घेऊन घ्यायची ना आपल्याला. पुढचा दिवस कोणी बघितला मित्रांनो सांगा बरं. पहिले आम्ही नाही का ऑर्डर करायचो मेशोवरून म्हणा, ॲमेझॉनवरून म्हणा, फ्लिपकार्टवरून म्हणा. तेव्हा ना आम्हाला म्हणजे इतका आनंद व्हायचा. पार्सल आलं डायरेक्टली खोलायचं का नाही. आनंद होतो. आता आलं का मम्मी पार्सल घेते, फाडती, बघती, ठेवून देते. मी 2 शर्ट ऑर्डर केले. 2 शर्ट आता माझा बड्डे येतो ना जवळ त्याच्यासाठी घालायला. यावर एक घालायला 2 शर्ट ऑर्डर केले मी. तर मस्त शर्ट आहेत, एकदम क्वालिटी शर्ट आहे आणि पैसे पण मस्त गेले त्याच्यासाठी. भारी शर्ट मी तुम्हाला दाखवतो. आता माझा नाश्ता झाला का तेव्हा दाखवा. आमच्याकडं कोणत्याच भाज्यांचं आमच्याकडे काय सगळीकडेच होतं असून कोणत्याच भाज्या आम्ही वाया नाही घालत अजिबात. काही पण म्हणा भात जरी उरलेला असला तरी तो सकाळी नाश्ता करतोच आम्ही. त्याच्यासाठीच आपल्याला मेहनत लई घ्यावं लागतं. एवढं पोटासाठी पुढे जावं लागतं कामाला. त्याच्यामुळं खाऊन माझावर टाकून नाही मारलं. आपण म्हणतो नका आता माझे असे खूप सारे म्हणजे असं नाही का असं मी बघितलेलं आहे एक्झाम्पल म्हणून खूप सारे की नाही का जे म्हणते मला डब्याला हे नको, मला डब्याला ते नको, मला अशी भाजी दे, मला तशी भाजी दे. मग मित्रांनो आपल्या घरच्यांनी आईनी जी भाजी केली ना ती खात जायची. कोणती पण भाजी. पहिले मला सवय नव्हती. लहान होतो ना 15 जसं मोठं झालो ना तसं कोणती पण गवार म्हणा, कोबू म्हणा, भेंडी म्हणा, अजून ढोबळी मिरची म्हणा, हुसळ म्हणा, काही पण खात जायचं. पालेभाज्या खाल्लेलं चांगलं राहतं. आणि सतत ते बाहेरचं खाणं, सतत भात खाणं, सतत खिचडी खाणं काहीच फायद्याचं नसतं. ते फक्त भात हा रोज लागतो ताटाला फक्त नाही आता पिवळा भात बिर्याणी खिचडी भात दररोज संध्याकाळी. भात हा रोज संध्याकाळी आम्ही करतो पण थोडं तो पांढरा भात ठीक आहे ग पण आपण त्याच्यासोबत आहे ना आपण चपाती खाल्ल्यावर थोडंसं ते सेवन करावं. नाही भेटले जाऊन द्या ना. पप्पा पैसे तुमच्याकडेच राहून द्या. उद्या मी नाही जाणार मग तुम्हाला. मग मी जाणार सगळ्या भाज्या सगळ्या भारी झाली बरं का भाजी. त्यांच्या तिथं ठेवले का कपाटात. मम्मीने कपडे कपाटात ठेवून दिले. एक आणि 2. आपण पहिले कपाट लावू. हे बॉबी आली बॉबी हवे. मी कपडे घेतले 2 शर्ट घेतले मी. हवे ह्या मित्रांनो मी 2 आहे ना शर्ट घेतले आणि दोन्ही पण एकदम भारी आहे. बॉबी जेवायचं नाही तुला. इकडे जेवायचं नाही काय. कुत्रे कुठे हिंडती काय. हां कुठे हिंडती बाबाला दे. हां जे नाही तिकडं बाबा पण. आता मी तुम्हाला एकदा ना खोलून दाखवतो हे कपडे कसे आहे काय. 1 मिनिट. अरे हा फोन असा काय पडतो यार. मला त्या फोनसाठी काही ना काही ग. बघा मित्रांनो मी ना 2 शर्ट ऑर्डर केले. हा कितीचा आहे इथं रेट नाही लिहिलेलं राहत का. शिपिंग ऑर्डर. हां
हां हां 982चा आहे 982चाच आहे ना सॉरी 900 नाही 482चा आहे हा आणि हा 492चा हा मग 2 कलर घेतले हा नेव्ही ब्ल्यू आहे आणि हा स्काय पप्पा पण घालू शकते कपडे हा स्काय ब्ल्यू आहे हे बघा 2 घेतले थांबण्यासाठी किती क्वालिटी शर्ट आहे एकदम मस्त आहे याचं जे हे आहे ना मला हे आवडलं याचे ज्या रेषा आहे ना रेषा बघ किती भारी आणि कापड पण एकदम मस्त आहे त्याचा परवडला शर्ट जास्त मोठा आहे मोठ्याच व्हायचे पाहिजे कपडे हे बघा किती भारी आणि हा एक आहे हा मला आवडतो हा असे कपडे हे बघा हा नेव्ही ब्ल्यू आहे बरं का एकदम क्वालिटी हा माझं नाव असं ना डिमीचा आहे डिमी कंपनीचा उलट दिसत असं बहुत डिमी कंपनीचा आहे हा हे हा एक घेतलेला आहे आणि हा एक घेतलेला आहे 2 घेतलेला आहे एकदम भारी कपडे आता मी जर काही ऑर्डर करत असं मी ऑनलाईनच करत जाणार आहे डिमीचा आहे ना ब्रँड चांगला राहतो म्हणजे एवढा खराब नसतो तसे भारी मी पहिल्यांदा घेतला कपडे म्हणजे एकदा तो टी शर्ट घेतला होता तुम्हाला दाखवला आणि तो नाही का तो व्हाईट कलर त्याच्यावर काय डाग आहे तो दाखवला आणि आता हा एक घेतला हे 2 एकदम भारीचे शर्टिंग करा आणि मोठ्या अंगाचे घेतलेली फिटिंग करून पुढं पण ते कामी नातं बघा बॉबी आमची बॉबी आई फोन लागत नाही बॉबी 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 आमची बॉबी मी कपडे घेतले हे हा एक घेतला बॉबी तू कोणता आवडला हा कहा 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 हा हा कोणता आवडला सांग जो भारी का आता आता भारी का बरं हा बरं चला बाय 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 लाईट आली मला नाही येत कपडे करता कसे करायचे अरे काल लटकून ठेवू सरळ लटकून ठेवतो ना काय करायचं पप्पा एका मिनिटात करा ना तू माझं डोकं नको थांबा ना तुम्ही एकदम काय म्हणतं आम्ही याला करमत नाही करमायचं गोष्ट नाही मला बरोबर सगळं करमतं हा तुमच्यासाठी लगेच फोन दादा कुठे आहे कधी येणार आहे असं तसं पाटके द्या ना तुला हा नाही जाऊन दे मी तसेच ठेवून द्या ना अगं ते माझ्या तिथे ठेवून दे तसे नका अगं इथं ठेवतो ना अगं मग ते घालायचेच आहे ना शोला ठेवायचे एक ते तुझ्या इथं ठेवतो आता गाडी घालून दे झाल्यावर मी दाखवत होतो लग्नाला अजून मस्त अवकाळ आहे आमच्या घरातला राडा बघा मित्रांनो कसा आहे कधी आवरू लागतो का नाही तुला सुधारणा काय आवरू लागतो का लगेच आवरू लागतो का तू आहे ना मग मी दाखवतो जे खरं तेच दाखवतो ना हे बघा ही राडा करणारी बाई हे बघा कशी व्हिडिओ चालू झाल्यावर पटापट उचलू राहील व्हिडिओ चालू झाला पटापट उचलू राहील खरं आहे अरे अरे काय फायदा झाला आता माझ्यासाठी इथं शेवची भाजी बनत आहे हे बघा आळाया वाचले भारी येत कुठे जाऊ मी
मला आहे ना जे म्हणजे असे जे मी कपडे घेतलेले आहे मित्रांनो, त्याच्यावर मला आहे ना व्हिडिओ काढायचा आहे आणि फोटो पण काढायचे. पण मी आत्तापर्यंत कधीच फोटोशूट वगैरे काहीच नाही केलेलं आहे, नुसते नॉर्मल फोटो काढलेले, जास्त काही केलं नाही. कारण की नाहीच केलं, वेळ आहे अजून मम्मी. आज मी बरोबर हां टाकून देऊ. तर मग आता ते पण ब्लॉग येईलच लवकर. माझा बड्डे पण येत आहे, त्याचे पण ब्लॉग येईल. फायनली मी 23चा होणार आहे, 23चा मम्मी, मी 23चा होणार आहे. ओके मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच सगळं तुम्हाला दाखवलं, जेवताना हे करताना ते करताना असं तसं. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. तर बाय बाय गाय.